नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक उद्योजकता 1 या विषयातील तिसऱ्या प्रकरणाचा म्हणजे सर्जनशीलता किंवा निर्मिती क्षमता आणि नवनिर्मिती या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण आपल्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. मित्रांनो, या आजच्या लेक्चरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपण सामाजिक जबाबदारी या संकल्पनेचा अर्थ तसेच सामाजिक जबाबदारीच्या वेगवेगळ्या व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच व्यावसायिक नीतिमूल्ये या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, व्यावसायिक नीतिमूल्यांची वैशिष्ट्ये यांचाही आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि नंतर व्यवसायाच्या भागधारक, गुंतवणूकदार, मालक, कर्मचारी, सरकार, समाज यांच्याप्रती असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्यांचाही सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला या प्रकरणाची प्रस्तावना आपण अभ्यासूया. मित्रांनो, व्यवसाय समाजातच कार्यरत असतो, समाजातली साधने वापरतो, त्याच्या कार्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. व्यवसायासाठी आवश्यक असणारे उत्पादनासाठीचे घटक म्हणजे जमीन, पाणी व इतर साधने ही समाजाच्या मालकीची असतात. गुंतवणूकदार समाजाचे सदस्य असतात, त्यांच्याकडून भांडवल व आर्थिक गरजांसाठी सहाय्य केले जाते. कर्मचारी व ग्राहकांशिवाय व्यवसाय घटक कार्य करू शकत नाही. व्यवसायातील सर्व उद्योगांचे आविष्करण अशा पद्धतीने झाले पाहिजे की त्यातून समाजाच्या कोणत्याही भागाला धोका पोचणार नाही, किंबहुना ते समाजाच्या हिताचे संरक्षण करतील व त्यासाठी योगदान देतील. व्यवसायाची अशी सर्व कामगिरी किंवा कर्तव्यांचा सामाजिक जबाबदारी विचार करते, जी समाजाच्या हिताकडे निर्देश करते. नफा मिळवणे हे एकमेव कार्य करत नाही. तसेच साधारणपणे जबाबदारी म्हणजे तुमच्या कर्तव्यांची काळजी घेणं, तुमच्या कृती व निर्णयांचं उत्तरदायित्व घेणं, ती एक प्रकारची जबाबदारी आहे. ती विश्वासार्हता सुद्धा आहे. सन्मानाने जगण्याचं ते केंद्रीभूत मूल्य आहे, म्हणूनच ते महत्त्वाचं आहे. व्यवसाय हा एक आर्थिक उद्योग आहे. नफा मिळवण्याच्या नियमित आधारावर तो चालविला जातो. आज व्यवसाय हे आर्थिक वाढ व सामाजिक परिवर्तनाचे एक साधन म्हणून वापरले जाते. व्यवसाय आणि समाज एकमेकांशी संबंधित व एकमेकांवर अवलंबून असतात. समाजाच्या पाठिंब्यामुळेच व्यवसाय घटक अस्तित्वात येतो. म्हणूनच व्यवसायाने समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व समजून घेतले पाहिजे. अलीकडच्या काळात व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारी किंवा व्यावसायिक नीतिमूल्य, निगम संचलन म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांना फार महत्त्व प्राप्त झाले आहे आणि व्यवसायातील या सर्व बाबी काळाची गरज ठरत आहे. म्हणूनच या प्रस्तुत प्रकरणात आपण या सर्व मुद्द्यांचा अनुषंगाने किंवा सविस्तर विचार करणार आहोत. चला तर मग सामाजिक जबाबदारी म्हणजे काय किंवा या संकल्पनेचा आपण थोडक्यात अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, जसे आपण कुटुंबाचे सदस्य असतो तसेच समाजाचाही भाग असतो. समाज व कुटुंब आपल्या फायद्यासाठी अनेक गोष्टी करत असतात आणि आपल्याकडूनही काही कर्तव्यांची अपेक्षा करतात. एक विद्यार्थी म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं तुमचा नेमलेला अभ्यास वेळेत पूर्ण करणे, तुमच्या पालकांची काळजी घेणं, सकस अन्न खाणं, तुम्हाला स्वतःला कार्यक्षम ठेवणं आणि वचन पाळणं, याला सामाजिक जबाबदारी असं म्हटलं जातं. तसेच भारतामध्ये प्राचीन काळापासून सामाजिक जबाबदारीची संकल्पना अनुसरली आहे. भारतातील चाणक्यासारखे तत्ववेत्ते आणि पश्चिमेकडील ख्रिस्तपूर्व काळातील तत्त्वज्ञांनी व्यापार करताना नैतिक तत्वांचा उपदेश केला आहे व महत्त्व दिले आहे. प्राचीन साहित्यात आपल्याला गरीब व वंचित लोकांना व्यापारी व राजकर्त्यांनी नफ्यातून मदत केल्याचे दिसते. व्यवसायाची सामाजिक जबाबदारीची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे, कारण व्यवसायावर कोणती जबाबदारी असावी ही कल्पना कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे ही संकल्पना प्रत्येक राष्ट्रात बदलत्या काळाबरोबर भिन्न असणार आहे. म्हणूनच समाजातल्या मूल्यांची आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत व्यवसायावर गर्भितपणे असणारी कर्तव्ये, त्यांच्या पूर्ततेसाठी व्यवसायाने आखलेले
धोरण आणि त्यांच्या अंमलबजावणीकरता घेतलेले निर्णय आणि ते अंमलात आणण्याचा मार्ग म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. मित्रांनो, व्यवसायाच्या आर्थिक व तांत्रिक हेतूंपेक्षा सुद्धा वेगळ्या कारणांसाठी घेतलेले निर्णय व स्वीकारलेली कार्य म्हणजे सुद्धा व्यवसायाची सामाजिक जबाबदाऱ्या होय. तसेच भोवतालच्या समाजाच्या कल्याणविषयीची विचारपूर्वक निर्माण झालेली जाणीव म्हणजे सामाजिक जबाबदारी. यामुळे सामाजिक किंवा समाजास हानिकारक ठरेल असे वर्तन व्यक्ती आणि उद्योग संस्था यांच्याकडून होत नाही. याचा तात्कालिक फायदा कदाचित अल्प दिसेल, परंतु मानवी कल्याण व विकास साधण्यात या जाणीवपूर्वक केलेल्या कार्याचा मोठाच वाटा आहे. अशा या सामाजिक जबाबदारीच्या 2 व्याख्या आहेत. त्यामध्ये कुंट आणि ओडोनल यांची व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांची वैयक्तिक कर्तव्ये ज्याप्रमाणे जी स्वतःच्या हितासाठी लागू होतात, त्यात इतरांचे कायदेशीर हित व हक्क दुर्लक्षित केले जात नाहीत. त्याचबरोबर एक व्यवस्थापन तज्ज्ञ डेव्हिस यांची एक व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवसायाच्या आर्थिक व तांत्रिक हेतूंपेक्षा वेगळ्या कारणांसाठी घेतलेले निर्णय व स्वीकारलेली कार्य म्हणजेच व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या. यानंतर आपण व्यावसायिक नीतिमूल्ये ही संकल्पना सविस्तर अभ्यासणार आहोत. मित्रांनो, नीती या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ नैतिक कर्तव्यातून चांगले काय व वाईट काय याच्याशी निगडीत असलेली शाखा असा आहे. नैतिक मूल्यांची पद्धत अशी व्याख्या हर्टलेने केलेली आहे. हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे चारित्र्य, नीतिशास्त्र, योग्य वर्तणुकीच्या तत्वांचा संच आहे किंवा नैतिक मूल्यांच्या पद्धतीचा सिद्धांत आहे. नीतिशास्त्र ही सामाजिक शास्त्राची शाखा आहे. मित्रांनो, माणसाच्या कृतीशी संबंधित बरोबर आणि चूक, चांगले आणि वाईट, अनुकूल आणि प्रतिकूल, न्याय्य आणि अन्याय, कायदेशीर आणि बेकायदेशीर, योग्य आणि अयोग्य अशा सर्व संकल्पनांशी नीतिशास्त्र निगडीत असते. व्यवसाय नीती व्यावसायिक पर्यावरणातील नैतिकतेशी निगडीत असते. हे काही नियम किंवा मापदंड आहेत जे व्यवसायातील सदस्यांचे किंवा माणसांचे वर्तन ताब्यात ठेवतात. या व्यवसायाच्या नीतीची किंवा व्यावसायिक नीतिमूल्याची व्याख्या आपण बघूया. डॉक्टर C.B. मनोरिया यांची एक व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांतील व्यावसायिकांचे सकारात्मक वर्तन व आचरण, तसेच समाजाबाबत व इतर व्यवसायासंबंधी असणारा प्रामाणिकपणा म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये. तसेच व्हिलर यांची व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार समाजातील वेगवेगळे समूह संस्था यांच्याशी समतोल संबंध ठेवण्याची नीतिशास्त्र ही एक कला किंवा शास्त्र आहे. तसेच व्यवसायासाठी चांगल्या व वाईट वर्तणुकीसाठी नैतिक जबाबदारी ओळखणे हे म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्य आहे. मित्रांनो, व्यावसायिक नीतीला कॉर्पोरेट नीती असेही म्हटले जाते. ती एक व्यावहारिक शाखा किंवा व्यावसायिक नीतीचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये नैतिक तत्वांचे व वर्तनाचे परीक्षण केले जाते. व्यावसायिक पर्यावरणात उद्भवणाऱ्या नैतिक समस्यांशी ते निगडीत असते. व्यावसायिक नीती माणसांनी आणि संस्थांनी वाणिज्य जगतात कसे वागावे याबद्दलचे समीक्षात्मक व रचनात्मक परीक्षण असते. व्यवसाय नीती नैतिक तत्वांची पद्धत किंवा वर्तणुकीचे नियम ते व्यवसायाच्या व्यवहाराला किंवा कामकाजाला लागू होतात त्यांच्याकडे निर्देश करते. ती व्यावसायिक पर्यावरणातील नीतिमत्तेशी निगडीत असते. यामध्ये सामाजिक आदर्श समजून घेऊन त्यावर आधारित नैतिक निर्णय अंतर्भूत असतो. सर्व व्यावसायिक व्यवहारांमागे नैतिकता असावी. व्यावसायिक समाजाचा सदस्य असतो. व्यवसाय करताना व्यावसायिकाकडून समाजाच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात. कोणत्या प्रकारचे व्यवहार व्यवसायाने करावेत आणि काय करू नयेत या संदर्भात समाजाने काही नियम तयार केले आहेत. त्यालाच व्यवसाय नीतिशास्त्र असे म्हणतात. कोणत्या मर्यादेपर्यंत हे नियम व्यावसायिकांकडून पाळले जातात त्यावर त्यांच्या व्यवसाय नीतिशास्त्राची पातळी ठरते. अशा या व्यावसायिक नीतिमूल्याची वैशिष्ट्ये आपण बघूया. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवसाय नीतिशास्त्र ही कायदेशीर परिभाषा आहे.
व्यवसायाच्या व्यवहारांचे समाजाप्रती व इतर व्यवसाय घटकांच्या बाबतीत नियमन करण्यासाठी ती विकसित झाली आहे, म्हणून त्याला कायदेशीर परिभाषा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की व्यवहार नीतिशास्त्र ही सापेक्ष संज्ञा आहे, ती देशांनुसार बदलत जाते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचे संरक्षण करते, ते निरोगी आणि स्पर्धात्मक व्यवसायाचे वातावरण निर्माण करते, समाजाच्या कल्याणासाठी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे याचा विशेष निर्देश करते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवसाय नीतिशास्त्र सर्व व्यावसायिक संस्थांना लागू होते, मग त्या लघु किंवा मोठ्या व्यक्तिगत व्यापारी, सहकारी किंवा सार्वजनिक कंपन्या किंवा मर्यादित कंपन्या असोत. यानंतर आपण व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या बघणार आहोत. त्यामध्ये व्यवसायाच्या भागधारकांप्रती, तसेच व्यवसायाच्या गुंतवणूकदारांप्रती, मालकांप्रती, कर्मचाऱ्यांप्रती, सरकारप्रती आणि समाजाप्रती अशा वेगवेगळ्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. मित्रांनो, व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदाऱ्या विविध अंगाने पार पाडल्या पाहिजे. व्यवसायास आदर्श व्यावसायिक असे म्हणतात. सामाजिक जबाबदाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसायाचे मालक किंवा भागधारक, गुंतवणूकदार, कर्मचारी, सरकार किंवा शासन, समाज, ग्राहक, स्पर्धक, पुरवठादार, धनको, प्रसारमाध्यमे या सर्व घटकांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. आपण अशा पद्धतीने या प्रत्येकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या सविस्तर अभ्यासणार आहोत. चला तर मग व्यवसायाच्या भागधारकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कोणत्या? मित्रांनो, भागधारक हे व्यवसायाचे मालक असून व्यवसायाची आर्थिक क्षमता त्यांच्यावर अवलंबून असते. बाबतची सामाजिक जबाबदारीचे वर्णन आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. व्यवसायात भांडवल गुंतवणारे भागधारक यांच्याबाबतच्या जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समाजातील या घटकांनी वर्तमानकालीन खर्चावर बंधन घालून धोका पत्करून स्वतःजवळची पुंजी व्यवसायात गुंतवलेली असते. त्यांच्या प्रतिसादामुळे व्यवसाय मूर्त स्वरूपात आलेला असतो. साहजिकच भागधारक यांच्या काही अपेक्षा असतात. आपला पैसा सुरक्षित असावा, त्यावर योग्य मोबदला मिळावा आणि मुख्य म्हणजे आवश्यकता असेल तेव्हा गुंतवणुकीचे रूपांतर रोख पैशात करता यावे, अशा त्यांच्या अपेक्षा असतात. या भागधारकांप्रती व्यवसायाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण एकामागोमाग बघूया. पहिली जबाबदारी आहे ते म्हणजे व्यवसाय प्रगतीचा वेग कसा ठेवेल याकडे लक्ष देणे. मित्रांनो, व्यवसाय कार्यक्षम, उत्पादनक्षम व काटकसरीने चालवण्याबरोबर व्यावसायिक संस्था आर्थिकदृष्ट्या व निर्धारित प्रगतीचा वेग कसा ठेवेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी जबाबदारी आहे ते म्हणजे भागांचे बाजारमूल्य सतत वाढते ठेवून भांडवलावर योग्य मोबदला देणे. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे अहवाल आणि परिपत्रके याद्वारे संस्थेविषयी पूर्ण अचूक माहिती व तपशील देणे. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे तपासलेली वार्षिक हिशोबपत्रके सादर करून भांडवल विश्वासपूर्वक व फलदायी गुंतवले गेले आहे याचा हवाला देणे. त्यानंतर शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे भागांवर सातत्याने वाढता लाभांश ठेवून बोनस भाग देणे. यानंतर व्यवसायाच्या गुंतवणूकदारांप्रती असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या बघूया. मित्रांनो, गुंतवणूकदार त्यांचा पैसा व्यवसायात गुंतवितात आणि जोखमीस कारणीभूत गोष्टी स्वीकारतात. हे व्यवसायाने पुरेसे ओळखले पाहिजे. त्यांना व्याजाच्या स्वरूपात त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा नियमितपणे मिळाला पाहिजे. तसेच गुंतवणुकीवर योग्य परतावा देतानाच गुंतवणुकीची सुरक्षितता झाली पाहिजे. व्यवसायाच्या किमतीत एकसारखी वाढ झाली पाहिजे. अशा या गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या या काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे माहितीची प्रसिद्धी. मित्रांनो, व्यवस्थापकाने गुंतवणूकदारांना संपूर्ण व वस्तुस्थितीवर आधारित माहिती पुरवली पाहिजे. त्यांना नियमितपणे अहवाल, परिपत्रके व नफ्याची निवेदने दिली पाहिजेत. कंपनीची आर्थिक कामगिरीची माहिती अचूकपणे पुरवली पाहिजे. त्यामुळे भावी गुंतवणूकदार भविष्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकतील. त्यातून त्यांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित असल्याची खात्री
पटेल. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे पारदर्शकता. व्यवसाय कार्यक्षमतेने चालवण्यासाठी गुंतवणूकदार खेळते भांडवल पुरवितात. व्यवसायाने त्यांच्या कामकाजात उच्च प्रतीची पारदर्शकता राखली पाहिजे. निधी पुरवणाऱ्यांकडून हे अपेक्षित असते. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे तक्रारींची दखल. जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या कंपनीने हाताळल्या पाहिजे. या हेतूसाठी तिथे परिणामकारक पद्धतीशास्त्र पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नांची संबंधित असणाऱ्या सर्व शंकांना समाधानकारक पद्धतीने उत्तर दिले पाहिजे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे सभेचे कामकाज. व्यवसायाविषयी माहिती देण्याकरता कंपनीने गुंतवणूकदारांच्या नियमितपणे सभा बोलवल्या पाहिजेत. सभेची योग्य सूचना पाठवली पाहिजे. आणीबाणीच्या प्रसंगात संकटी प्रसंगी गुंतवणूकदारांना विश्वासात घेतले पाहिजे. आणि गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाची शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे प्रतिष्ठा व कर्जफेड क्षमता. मित्रांनो, गुंतवणूकदारांच्या समाधानासाठी व्यवसायाने मजबूत आर्थिक स्थिती, कर्जफेडीची ताकद, प्रतिष्ठा व ख्यातिमूल्य राखले पाहिजे. व्यवसायाने संशोधन, नूतन पद्धती व विस्तार कार्यक्रमांसाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. यानंतर व्यवसायाच्या मालक व संचालकांप्रती असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या आपण बघूया. त्यामध्ये त्यांची पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे योग्य नफा. व्यवसायाने नफा मिळवणे व त्यात वाढ करण्याच्या प्राथमिक हेतूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यातून संस्थेला आर्थिक स्थैर्य येईल. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे व्यावसायिक संधीचा फायदा घेणे. शक्य असलेल्या प्रत्येक संधीमध्ये व्यवहार करण्यासाठी व्यवसायाने सज्ज असले पाहिजे. अशा प्रकारच्या संधी शोधण्यासाठी त्यांनी सावध असलं पाहिजे. हे त्यांच्या यशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर विस्तार व विकेंद्रीकरण ही एक जबाबदारी आहे. व्यवसायाने सतत विकास केला पाहिजे व त्याची वाढ झाली पाहिजे तरच त्याचा विस्तार होईल आणि परिणाम विकेंद्रीकरणात होईल. बाजारपेठेला तोंड देण्यासाठी कंपनीने संशोधन व विकास प्रकल्प हाती घेतले पाहिजे. त्यातून भागधारकांना जास्त परतावा देणे शक्य होईल. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे भांडवलाचा काळजीपूर्वक वापर. मित्रांनो, उपलब्ध असलेले भांडवल व्यवस्थापनाकडून काळजीपूर्वक व कार्यक्षमतेने व्यवसाय उद्योग चालविण्यासाठी वापरले पाहिजे. धोरणांमध्ये अंतर्भूत असलेल्या जोखमीच्या मुद्द्यांचा योग्य विचार केला पाहिजे. भांडवलाच्या सुरक्षिततेकडे व्यवस्थापनाने लक्ष पुरविले पाहिजे. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे कमीत कमी अपव्यय. मित्रांनो, व्यावसायिक संस्था कमीत कमी अपव्यय करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात. व्यवसायाच्या सर्व बाबतीत योग्य लक्ष पुरवू शकतात. कोणत्याही प्रकारची आर्थिक हानी होऊ देऊ नाही. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे शेअर बाजारातील योग्य व्यवहार. स्टॉक एक्सचेंजी संबंधित कुठलाही अयोग्य व्यवहार टाळला पाहिजे. गुप्त माहितीचा गैरवापर आणि चुकीची माहिती पुरवणे, रोख्यांची कृत्रिमरित्या किंमत वाढवणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत. अशा वागणुकीस कडक मनाई केली पाहिजे. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे कार्यक्षम व्यवसाय. उपलब्ध असलेल्या साधनांचा जास्तीत जास्त पातळीवर वापर केला पाहिजे. साधनांचा उत्तमरित्या वापर करण्याने कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा अंतिम परिणाम नफा व उत्पादकता वाढण्यात होईल. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे विश्वास निर्माण करणे. मित्रांनो, व्यवसायाने मालक व संचालकांप्रती विश्वास निर्माण केला पाहिजे किंवा संचालकांना आर्थिक स्थितीविषयी पूर्ण व अचूक माहिती मिळाली पाहिजे. कंपनीने माहिती, अहवाल, परिपत्रके, नफ्याचे निवेदन इत्यादींद्वारे माहिती उघड केली पाहिजे. त्यानंतर भागधारकांच्या निधीचा कार्यसाधक उपयोग ही एक जबाबदारी आहे. भागधारकांचा निधी शक्य तितक्या उत्तम पद्धतीने वापरला पाहिजे. काही झाले तरी अनुत्पादक उपयोग टाळला पाहिजे. त्यातून अल्प व दीर्घ कालावधीचा परतावा वेळेत दिला पाहिजे. यानंतर शेवटची जबाबदारी आहे मालकांप्रतीची ती म्हणजे ख्यातिमूल्य निर्माण करणे. व्यवस्थापनाने चांगली सार्वजनिक प्रतिमा विकसित केली पाहिजे व राखली पाहिजे. भागधारकांची बाजारपेठ, कामगार व ग्राहक बाजारपेठेत चांगला नावलौकिक असलेली कंपनी
खूप आदर व विश्वास प्राप्त करून घेते हे काही पद्धतीने मिळवता येते. यानंतर व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांबाबतच्या जबाबदाऱ्या. यामध्ये पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे आरोग्य संरक्षण व सुरक्षित साधने पुरविणे. व्यवसायाने कर्मचाऱ्यांची प्रकृती व आरोग्य यांचे संरक्षण केले पाहिजे. कामगारांना उपहारगृह, वैद्यकीय सुविधा, त्याचबरोबर आरोग्य रक्षण पुरविले पाहिजे. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रसामग्री व आजूबाजूच्या आवाराची योग्य देखरेख केली पाहिजे. हातमोजे, औद्योगिक पादत्राणे, शिरस्त्राण, चष्मे, मुखवटे यासारखी सुरक्षिततेची साधने संबंधित कर्मचाऱ्यांना पुरवली पाहिजे. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे बढती व करिअरच्या संधी. व्यवसायाने त्यांच्या अत्यंत बुद्धिमान कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी देऊ केल्या पाहिजेत. बढती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता, कौशल्य व अनुभव यांची योग्य माहिती दिली पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधली जागृती वाढेल व प्रयत्न करण्यासाठी ते प्रेरित होतील. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांकडे असामान्य बुद्धिमत्ता आहे त्यांना करिअरची संधी देऊ केली पाहिजे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे व्यवसायात कामगारांचा सहभाग. वेगवेगळ्या योजनांद्वारे कामगारांना व्यवस्थापनात सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. खर्चात बचत करण्यासाठी एकत्रित सूचनांची पद्धत, दर्जाचे वर्तुळ, नफा विभाजन, सहभागीदारी इत्यादी योजना असू शकतात. त्यातून त्यांचे मानसिक धैर्य उंचावते आणि संस्थेविषयी आपलेपणाची भावना उत्पन्न होते. त्यातून कामगार व व्यवस्थापनात सलोख्याचे संबंध सुद्धा निर्माण होतील. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे शिक्षण व प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. कामाच्या स्वरूपावर मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या पद्धती अवलंबून असतात. प्रास्ताविक प्रशिक्षण, नवीन ज्ञान देण्यासाठी योजलेले प्रशिक्षण असे कार्यक्रम कर्मचाऱ्यांना अगदी अलीकडच्या प्रगतीबाबत अद्ययावत ठेवण्यासाठी चालवले जातात. प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना त्यांची कार्यक्षमताही वाढवता येते. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे योग्य तक्रार निवारण पद्धती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी योग्य तक्रार निवारण पद्धती असली पाहिजे. सर्व प्रश्न शंकांचे त्वरित वर्गीकरण झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांना समाधानाची भावना वाटली पाहिजे. त्यांच्या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यासाठी काळजीपूर्वक तपास व आवश्यक कृती केली पाहिजे. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे कामगार संघटनांना अधिकृत मान्यता. औद्योगिक शांतता राखणे ही व्यावसायिक संस्थांची जबाबदारी आहे. कामगार संघटनांचे सदस्य होण्याचा कामगारांचा हक्क त्यांनी ओळखला पाहिजे. कामगार संघटनांचा उद्देश त्यांनी दडपून टाकू नये. फोडा आणि राज्य करा या धोरणांचा अवलंब नसावा. अशा संघटनांबरोबर बोलणी करून किंवा तडजोड करून व्यवस्थापनाने कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे वर्गीकरण केले पाहिजे. यानंतर व्यवसायाच्या शासनाप्रती किंवा सरकारप्रती असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या. मित्रांनो, शासन औद्योगिकरणाची प्रेरणा पुरविते. सरकारने अनेक कायदे मंजूर केले असून या हेतूसाठी अनेक नियम व निर्बंधही घातले आहेत. व्यवसायाशी संबंधित अनेक धोरणे सरकार जाहीर करते. उदाहरणार्थ, किरकोळ क्षेत्रात परदेशी व्यापाऱ्यांच्या प्रवेशासाठी सरकारने धोरण मंजूर केले आहे. शासनाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हे आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. यामध्ये पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे कर योग्य वेळेत भरणे. व्यवसाय घटकांवर सरकारने वेगवेगळे कर लादले आहेत. अबकारी कर, विक्री कर, कॉर्पोरेट कर इत्यादी. व्यवसाय उत्पादनाची योग्य माहिती द्यावी आणि तरतुदींप्रमाणे कर अचूकतेने भरावीत. कर महसूल सरकारला पायाभूत सुविधा व इतर सुविधा पुरवण्यास मदत करतो. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे नियम व कायद्यांचा आदर करणे.
व्यावसायिक घटकांनी शासनाने निर्माण केलेले वेगवेगळे कायदे व नियम पाळावेत. व्यवसाय प्रस्थापित करताना त्यांनी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. तथापि काही समाजहिताच्या गोष्टी असतील तर बदल करण्यासाठी त्यांनी सरकारला सूचना द्याव्यात. त्यांनी व्यवसाय कायदेशीर मार्गाने चालवावा. कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवहार सुरळीत चालवावेत यासाठी त्यांची मदत होते. यानंतर पुढची जबाबदारी आहे परकीय चलन मिळवणे. विशेषतः मोठ्या उद्योगांनी परकीय चलन मिळवण्यासाठी निर्यात व्यवसायात प्रवेश करावा. त्यांनी शासनाला भांडवली मालमत्ता आणि तांत्रिक ज्ञान आयात करण्यास मदत करावी. आयात निर्यातीशी संबंधित सर्व नियम व निर्बंध अगदी तंतोतंत पाळावे. तसेच पुढची जबाबदारी आहे राजकीय स्थिरता. आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी राजकीय स्थिरतेची आवश्यकता असते. लोकशाही समाजात स्थिर सरकार नेहमीच जास्त मोबदला व शांतता मिळवून देते. त्यांना राजकीय अशांतता निर्माण करण्यात रस आहे अशा कोणत्याही गटांना व व्यक्तींना व्यवसाय घटकांनी पाठिंबा देऊ नये. त्यानंतर शेवटची जबाबदारी आहे सामाजिक व राजकीय कार्यक्रम. समाजाची आर्थिक, राजकीय व औद्योगिक प्रगती साधण्यासाठी सरकार अनेक धोरणे जाहीर करते. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला मदत करणे व्यावसायिक संस्थांकडून अपेक्षित आहे. ते विशेष तज्ज्ञ सल्ला पुरवू शकतात. ते शासनाला बेरोजगारी, निरक्षरता, लिंग गुणोत्तराचे कमी होत जाणारे प्रमाण इत्यादी समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात. यानंतर व्यवसायाच्या समाजाबाबत असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्यांचा अभ्यास करूया. मित्रांनो, व्यवसाय समाजाचा भाग आहे आणि समाजाप्रती त्यांना काही कर्तव्ये पार पाडावीत. तसेच व्यवसाय त्याच्या उद्देशासाठी समाजातील साधने वापरत असल्याने हे तर बंधनकारक आहे. त्यामुळे अशा व्यवसायाच्या समाजाबाबत असलेल्या जबाबदाऱ्या म्हणजे रोजगार संधी पुरवणे. समाजातील तरुण व उच्च शिक्षित लोकांना व्यवसायाने रोजगाराची संधी पुरवली पाहिजे. रोजगार निर्मितीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. ते विस्तार व विकेंद्रीकरणाच्या कार्यक्रमाद्वारे शक्य आहे. त्यामुळे समाजातल्या योग्य माणसांना रोजगाराची संधी मिळेल. दुसरी जबाबदारी आहे प्रदूषण रोखणे. व्यवसाय घटकाच्या कामकाजाचा परिणाम हवा, पाणी व ध्वनी प्रदूषणात होतो. कार्बनचे कण, धूळ, धोकादायक वायू, रसायने हवेचे प्रदूषण करतात. कारखान्यातील यंत्रसामग्रीचा आवाज रहिवाशांची शांतता भंग करते. तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण शक्य ते उपाय योजून नियंत्रित करावेत. ही एक जबाबदारी व्यवसायाची आहे. त्यानंतर साधनांचा सर्वोत्तम वापर. सर्व प्रकारची साधने अंतिमतः समाजाच्या मालकीची असतात. व्यवसायाने लोखंडी कच्चा माल, स्टील, इंधने इत्यादी दुर्मिळ नैसर्गिक साधने योग्य रीतीने वापरली पाहिजे. साधने क्रियाशून्यही राहता कामा नये व त्यांचे नुकसानही होऊ नये. त्यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले पाहिजे. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे दुर्बल घटकांना मदत. मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना व्यवसाय घटकांकडून आर्थिक व वैद्यकीय मदतीची गरज असते. व्यावसायिक संघटनांनी समाजातल्या अशा घटकांची उन्नती करण्याचा प्रयत्न करावा. काही रोजगार आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी राखीव ठेवावेत. व्यवसाय घटकांनी गरीब लोकांनी वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात किंवा अशा सुविधा पुरवणाऱ्या संस्थांना देणग्या द्याव्यात. यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे उद्योगांचे स्थान. कारखान्यांचे स्थान औद्योगिक पट्ट्यात असणे अधिक चांगले. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागांवर कमीत कमी अनिष्ट परिणाम होतील. उद्योग वेगवेगळ्या स्थानांवर अथवा ठिकाणांवर विखरून त्यांनी शहरातील दाट लोकवस्ती टाळावी. यानंतर नैसर्गिक आपत्ती समयी सहकार्य. मित्रांनो, पूर, भूकंप, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी व्यवसाय घटकाने लोकांना आर्थिक मदत पुरवावी. व्यवसाय घटकांनी वैद्यकीय मदत, अन्न, पाणी पुरविणे आणि या लोकांसाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुढची जबाबदारी आहे ते म्हणजे समाजाचे राहणीमान उंचावणे. समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी व्यवसाय घटक योगदान देऊ शकतात. त्यात रस्ते बांधणे व त्याची निगा राखणे, सार्वजनिक बाग बगीचे तयार करणे, सार्वजनिक वाचनालये, मोफत दवाखाने चालविणे,
इत्यादींचा समावेश होतो. जाहिरातीद्वारे समाजातील काही वाईट रूढींचे उच्चाटन करण्यासाठी ते पुढाकार घेऊ शकतात. अशा गोष्टींमुळे समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो. यानंतर शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे समाजविरोधी गोष्टींचा निषेध करणे. व्यवसाय घटकांनी मालाची चोरून ने-आण करणे, गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवणे, सरकारी लोकांना लाच देणे अशा कोणत्याही समाज विघातक घटकांना त्यांनी पाठिंबा देऊ नये. तसेच व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या ह्या इतर पद्धतीने सुद्धा असू शकतात. त्या म्हणजे लघु उद्योगांना मदत करणे आणि त्यांचा विकास करणे, तसेच स्थानिक समाजाच्या सुस्थितीची काळजी घेणे आणि ग्रामीण व मागास भागांच्या विकासासाठी पावलं उचलणे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या तसेच सामाजिक जबाबदारी व नीतिमूल्ये या संकल्पना सविस्तर अभ्यासल्या. आज इथेच थांबूया. धन्यवाद.